फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आजच म्हणजे तसं बघायला गेलं तर कालच आपल्याकडे राज्य उत्पादन शुल्क भरती 2023ची ॲड आपल्याला मिळालेली आहे आणि अतिशय चांगल्या जागांची म्हणजे 512 पेक्षा सुद्धा जास्त जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर याच अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, अनाथ आहेत, ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत अशा कॅन्डिडेटसाठी नेमकी काय काय सवलत असणार आहे किंवा त्यांच्यासाठी काही नियम आणि अटी आहेत का, तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहोत की काय कोणकोणत्या गोष्टींसाठी त्यांनी सवलती दिलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी आपण त्याला म्हणूया की कोणकोणत्या अटी त्यांनी सांगितलेल्या आहेत. सोबतच हाईटमध्ये किंवा ग्राउंडच्या बाबतीत काही कम्पन्सेशन आहेत का, या संदर्भात सुद्धा जे आहे ते आपण सेपरेट एक लेक्चर घेणार आहोत. की बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न हे होते की सर, हाईट कमी आहे किंवा एस.टी कॅन्डिडेट आहे किंवा एस.सी कॅन्डिडेट आहे, ओके, तर अशा कॅन्डिडेटसाठी कुठे हाईटमध्ये रिलॅक्सेशन आहे का वगैरे, तर या संदर्भात मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. त्या संदर्भात पण आपण चर्चा करूया नक्कीच. म्हणजे पण सध्या तरी तुर्तास हे लक्षात घ्या की ज्या गोष्टी म्हणजे आपण त्याला म्हणूया की आरक्षणासंदर्भात कोणकोणत्या गोष्टी सांगितल्यात या संदर्भात एक सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि या संदर्भात कोणकोणती प्रमाणपत्र किंवा कोणकोणते दाखले तुम्हाला आवश्यक आहेत या संदर्भात सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. ओके, बघा, 512 पदांसाठी ही जी ॲड मिळालेली आहे, या ॲडमध्ये तुम्हाला माहिती आहे की लघुलेखक निम्न श्रेणी आहे, लघु टंकलेखक आहेत आणि जवान किंवा आपण त्याला म्हणूया वाहक आणि चपराशी अशा प्रकारची 5 पदं किंवा 5 पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा महत्त्वाचा भाग काय बघा, लक्षात घ्या की याच्यामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, बघा, जे दिव्यांग विद्यार्थी आहेत हे दिव्यांग विद्यार्थी बघा लघुलेखक, लघुटंकलेखक आणि चपराशी या पदासाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर या 2 पदांसाठी दिव्यांग विद्यार्थी जे आहेत किंवा दिव्यांग व्यक्ती जे आहेत ते ॲप्लिकेबल असणार नाहीत, हे त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. मग दिव्यांगांना नेमकं एज लिमिट किती आहे या संदर्भात सुद्धा आपण कालच बोललेलो आहोत. तर दिव्यांग उमेदवारांसाठी लक्षात घ्या, जे एज आहेत ते 45 एवढं सांगितलेलं आहे. म्हणजे मॅक्सिमम वयोमर्यादा जी आहे ती 45 सांगितलेली आहे आणि ती सगळ्यांसाठी सारखी आहे. मग ओपन कॅन्डिडेट असेल किंवा कॅटेगरी कॅन्डिडेट असेल यांच्या सगळ्यांसाठी ती जी वयोमर्यादा आहे ती सारखीच आहे. पण जर का आपण त्याला म्हटलं समजा सर्रासपणे जर विचार जर केला साधारण, तर बघा लक्षात घ्या की ओपन कॅन्डिडेटसाठी ही जी वयोमर्यादा आहे ती 40 आहे सर्रासपणे आणि मागासवर्गीय कॅन्डिडेटसाठी 45 आहे. म्हणजे कसल्याही प्रकारच्या आरक्षणाचा फायदा न घेता, ओके, जो ओपन कॅन्डिडेट आहे त्यासाठी 40 आणि जो कॅटेगरीवाला कॅन्डिडेट आहे त्यासाठी 45. याचप्रमाणे दिव्यांग उमेदवार जो आहे त्याला 45 अशी आपण त्याला म्हणूया एज लिमिट जी आहे ती दिलेली आहे. मग परत एक प्रश्न असतो की सर, माजी सैनिकांसाठी एज लिमिट कशा आहेत. जे माजी सैनिक ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्यांना 38 एज लिमिट प्लस त्यांचे 3 वर्ष सर्व्हिसचे धरले जाणार, ओके, त्यांचे जुन्या सर्व्हिसचे. आणि जे कॅन्डिडेट मागासवर्गीय आहेत, ओके, याच्यामध्ये माजी सैनिकांमध्ये, तर त्याच्यामध्ये 43 अधिक सेवा कालावधी 3 वर्ष असं त्यांनी सांगितलेलं आहे. या अनुषंगाने ह्या गोष्टी मेन्शन झालेल्या आहेत. ओके, ह्या संदर्भातलं एक जे आपण डिटेल ॲड पाहिलेली आहे त्या ॲडमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एकदा ते लेक्चर तुम्ही सगळ्यांनी आवश्यक बघणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की याच अनुषंगाने जर विचार जर केला तर जवळपास 371 जागा या जवान या पदासाठी असणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि वाहन चालकासाठी 70 जागा या ठिकाणी असणार आहेत. ओके, आणि चपराशी पदासाठी 50 जागा या ठिकाणी असणार आहेत. आणि हे जागाचं विभाजन जे आहे ते जिल्हा आपण त्याला म्हणूया की जिल्ह्यावाईज ते विभाजन वेगवेगळं केलेलं आहे. ही डिटेल ॲड आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेली आहे. ती ॲड एकदा व्यवस्थित तुम्ही बघणं गरजेचं आहे. याच अनुषंगाने लक्षात घ्या मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 या अनुषंगाने आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. ही बॅच ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. 5 जूनपासून ही बॅच जी आहे मित्रांनो ती सुरू होते, लक्षात घ्या. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड अशा स्वरूपाचे लेक्चर असणार आहेत. म्हणजे त्या वेळेमध्ये लेक्चरच्या त्या वेळेमध्ये तुम्ही ते लाईव्ह सुद्धा ऐकू शकता आणि जर काही कारणामुळे ते शक्य झालं नाही तर तुम्ही तेच लेक्चर कितीही वेळेस नंतर पाहू शकता. ओके, म्हणजे रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा ते लेक्चर
पाहू शकता यामध्ये तुमचा सर्व सिलेबस जो आहे हा सर्व सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे. म्हणजे मराठी असेल, त्यानंतर इंग्रजीचा भाग असेल, त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचा भाग असेल. मला असाही फोन आला होता की सर गणित विचारणार नाही आहेत का, तिथं त्यांनी सिलेबसमध्ये बुद्धिमापन चाचणी म्हटलंय, त्यामुळे बुद्धिमापन चाचणीचा सुद्धा भाग आहे. आणि त्यानंतर सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञानामध्ये येणारे जे काही 5-6 विषय आहेत हे सगळे विषय जे आहेत ते आपल्या या बॅचमध्ये कंप्लीट केले जाणार आहेत, शिकवले जाणार आहेत. या संदर्भात तुम्हाला कसली माहिती हवी असेल तर तुम्ही 9028089595 किंवा 9022983212 कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की याच अनुषंगाने जी फॅकल्टी वृंद आहे हा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतो. हा सगळा फॅकल्टी वृंद या तुमच्या बॅचला जो आहे तो शिकवणार आहे. बघा, राज्यघटनेसाठी सागर हांगे सर आहेत, मराठीसाठी गणपत उघडे सर आहेत, इंग्रजीसाठी रुचिता सुर्वे मॅडम आहेत, गणित बुद्धिमापनसाठी विशाल लिमन सर आहेत, भूगोलासाठी अबुज पाटील सर आहेत, इतिहास आणि चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला शिकवणार आहे, सामान्य विज्ञानासाठी अविनाश पत्तेवार सर आपल्याला शिकवणार आहेत. आता थोडंसं ॲडकडे जाऊया. बघा, भरावयाची पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. याच जाहिरातीमध्ये आरक्षणासंदर्भात काही तरतुदी दिलेल्या आहेत. या तरतुदी कोणकोणत्या बघा, म्हणजे 5.1 नंबरचा जो मुद्दा आहे बघा, त्या तुम्ही ज्यावेळेस ती PDF डाउनलोड बघाल त्यावेळेस हे मुद्दे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बघा, भरावयाची पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची माहिती किंवा जो बदल आहे ते वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल असं देखील सांगितलं. विविध मागासवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. हे बघा, मागासवर्गीय असेल, महिला असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील, अनाथ असतील वगैरे, या संदर्भातले जे काही आपण त्याला म्हणूया आरक्षण आहेत किंवा समांतर आरक्षण आहेत ते वेळोवेळी काय करण्यात येतील, जारी करण्यात येणार आहेत. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे बघा आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदांसंबंधित, बघा हे लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाचा क्लॉज आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजत नाही काय म्हणायचं त्यांना, की बघा विमुक्त जाती अ म्हणजे NT, B, C, D हे सगळे जे काही आपण त्याला म्हणूया की कॅटेगरीज आहेत, या कॅटेगरीमध्ये आंतरपरिवर्तनीय असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गासाठी योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, जर उदाहरणार्थ NTB मधून, NTB भटक्या जमाती B मधून समजा 2 जागा आहेत त्याला, आणि त्यांना जर का त्या अनुषंगाने दोन जागेवर जर त्यांना व्यक्ती मिळाला नाही आणि एक जागा खाली राहिली, तर त्याऐवजी बघा त्या प्रवर्गासाठी योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. मग इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा विचार तिथं करण्यात येऊ शकतो किंवा ती जागा मग NTC मध्ये जाईल किंवा NTA मध्ये, NTD मध्ये जाईल, येतं लक्षात ना, किंवा विमुक्त जाती अ मध्ये जाऊ शकते. अशा प्रकारे म्हणजे काय, तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत 1, 2, 3, 4 ह्या 4 कॅटेगरीमध्ये जर कोणतं पद खाली राहिलं, जागा खाली राहिली, तर ती त्याच्यामध्ये काय होऊ शकते, परिवर्तन होऊ शकते, आंतरपरिवर्तनीय आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. बघा, अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच त्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तरच संबंधित जात जमातीचे उमेदवार त्या आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. म्हणजे काय, तर सरळ आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि तुमच्याकडं अद्ययावत म्हणजे जर का समजा तुम्ही कॅटेगरीमधून येताय आणि तुम्ही त्या कॅटेगरीच्या पोस्टसाठी दावा दाखल म्हणजे आपण त्याला म्हणूया की कॅटेगरीतली पोस्ट तुम्हाला हवी आहे, ती जागा, त्या जागेसाठी तुम्हाला आरक्षण हवं आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे नॉन क्रिमिलियर आणि ते अद्ययावत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर सुद्धा मुलांनी प्रश्न विचारले, म्हणून मुद्दामून हे लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलोय. सांगतायत की अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्याचाच तसेच त्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असणे ओके हे गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. बरं, समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग मग हे त्यांनी जो क्रमांक सांगितलाय त्यानुसार
बघा 13 ऑगस्ट 2014च्या नियमानुसार, तसेच शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग ओके 19 डिसेंबर 2018 नुसार आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही असणार. समांतर आरक्षणासंदर्भात जी आहे ती या नियमाने ही आपण त्याला म्हणूया की प्रोसेस जी आहे ती असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन या घटकातील उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक किंवा हे क्रमांक लक्षात घ्या आणि ती जी नियम आहे तो बघा 12/2/2019 ते 31/5/2021 या अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे EWS जो कॅन्डिडेट आहे, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मधला जो कॅन्डिडेट आहे, आर्थिक दुर्बल घटकातला जो कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटकडं त्याचं अद्यावत अपडेटेड म्हणजे काय, ज्या तारखेला ॲड पडली किंवा ज्या तारखेला फॉर्म भरताय तुम्ही त्या तारखेला ते अपडेट हवंय. त्याच्यामध्ये बघा त्याची एक वैधता कालावधी दिलेला असतो त्या प्रमाणपत्राच्या खाली तिथे, तर तो वैधता कालावधी असला पाहिजे. म्हणजे काय, ज्या तारखेला ॲड पडतीये त्याच्या अगोदर ते आपण त्याला म्हणूया की त्याची वैधता संपलेली नसावी. हे अद्यावत असलेलं EWS सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. शासन शुद्धीपत्रक इतर समाज बहुजन कल्याण विभाग ओके या अनुषंगाने जर विचार जर केला तर 17/2/2023 ते 13/3/2023 या अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी कालावधी विचारात घेण्यात येईल वगैरे. आता हे तुम्ही लक्षात घ्या की EWS कॅन्डिडेटला त्याचं अपडेटेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, येते लक्षात. अद्यावत नॉन क्रिमिलियर अपडेटेड नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकरणाने वितरित केलेले अंतिम दिनांकास वैध असणारे ओके. आता बघा वित्तीय वर्ष 2022-23 म्हणजे काय, आता काही विद्यार्थी म्हणले की सर ऑलरेडी माझं 2024 पर्यंत ते व्हॅलिड आहे. मग आता ते म्हणतायत की आम्ही असं वाचलं की 2022-23 हे वित्तीय वर्षात ते अद्यावत असावं. अहो त्याचा अर्थ तोच होतो, 2024 पर्यंत ते काय आहे, व्हॅलिड असणार आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी सुद्धा ते व्हॅलिडच आहे, लक्षात घ्या. ओके, येते लक्षात ना. मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की ज्या व्यक्तींचं कास्ट आपण त्याला म्हणू नॉन क्रिमिलियर जे आहे, हे नॉन क्रिमिलियर जर का समजा एखाद्या व्यक्तीचं असं असतं बघा मार्च 2023 किंवा 30 मार्च 2023ला ते संपलेलं असतं, तर याचा अर्थ ते आउटडेट झालेलं आहे, कारण ॲड कधी पडली, आता पडली आहे. येते लक्षात ना. तर ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने मागच्याच वर्षी काढला असेल किंवा त्याच्या आदल्या वर्षी काढला असेल 24 पर्यंत त्याचा अपडेटेड असणार असेल तर अतिउत्तम, काही हरकत नाही आहे. येते लक्षात ना. त्याला ते 24 पर्यंत सुद्धा त्याला लागू राहतं ते. येते लक्षात. तर तुम्हाला हे अपडेटेड नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे, बाकी दुसरं काही त्यात सांगितलेलं नाही आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 4 मे 2023 अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलांकरता म्हणजे ओपन कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. पूर्वी कसं होत होतं की ओपन कॅटेगरीची महिला जी असायची त्या महिलेला महिला आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी नॉन क्रिमिलियरची गरज असायची, पण आता नवीन नियमानुसार त्या नॉन क्रिमिलियरची गरज असणार आहे का, नाही. याचा अर्थ महिलांना नॉन क्रिमिलियरची गरजच नाहीये का, असं म्हटलेलं नाहीये. ज्या महिला, पुन्हा एकदा नीट ऐका, ज्या महिला ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करतात आणि महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात अशा महिलांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही, हे त्यांनी आता क्लिअर सांगितलं. पण ज्या महिला कॅटेगरीच्या आहेत आणि कॅटेगरीच्या जागेचा दावा करतायत किंवा कॅटेगरीतून महिलांच्या आरक्षणाचा दावा करतायत, ऑब्व्हियसली त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज असणार आहे. त्यामुळे कॅटेगरीतील महिलांना नॉन क्रिमिलियर असणं आवश्यकच आहे. पण ओपनची महिला आरक्षणाचा जर का फायदा घेऊ इच्छित असेल तर त्या महिलेला आता नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, ही गोष्ट तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता म्हणजे बघा ST ओके SC आणि ST ह्या दोन जमाती वगळता अन्य मागासवर्गीय म्हणजे OBC असेल, मग NT असेल, VJNT असेल, इतर आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची पूर्तता करणं गरजेचं असेल. म्हणजे काय, SC आणि ST कॅटेगरीच्या महिलांना नॉन क्रिमिलियरची गरज नाही, कास्ट सर्टिफिकेट लावलं तरी खूप झालं. पण NT आहे, VJNT आहे, OBC आहे, ओके, येते लक्षात ना.
आता EWS वाल्यांना नॉन क्रिमिलियरची तेच त्यांचं नॉन क्रिमिलियर असतं, त्याच्यामुळे तो विषय संपलाय. ठीक आहे ना. पण ज्या SC किंवा ST कॅटेगरी वगळता अदर कॅटेगरीतल्या ज्या महिला आहेत यांना मात्र नॉन क्रिमिलियरची गरज असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओपनच्या महिलेला नॉन क्रिमिलियरची गरज नाही, हे क्लिअर लक्षात घ्या. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव किंवा खुला पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कारवाई करण्यात येईल. आता बघा काय सांगितलंय, सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनानं मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये ओके सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव म्हणजे खुला पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे काय, एखादा कॅन्डिडेट असतो जो कॅटेगरीमधून सिलेक्ट होतो, बरोबर ना, किंवा कॅटेगरीचा लाभ घेत असतो, त्या कॅटेगरीच्या वयाचा लाभ घेत असतो. येतं लक्षात ना. मी जसं म्हटलं की 40 हे खुल्यांसाठी आहे, तर 45 हे कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे. येतं लक्षात. मग जे कॅन्डिडेट 42-43 वयाचे आहेत पण कॅटेगरीमध्ये आहेत, तर ऑब्व्हियसली काय करतायत रे, तर कॅटेगरीचाच फायदा घेत आहेत. ओके, येतं लक्षात ना. ठीक आहे, येतं लक्षात. त्यांना तिथंच राहणं गरजेचं आहे. पण जो कॅन्डिडेट विचार करा 38चा आहे, 35चा आहे, 36चा आहे, ओके, किंवा जो कॅन्डिडेट 28चा आहे, येते लक्षात ना, 25चा आहे, 26चा आहे, अशा कॅन्डिडेटचा विचार दोन्ही ठिकाणी होत असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, अराखीव खुला म्हणजे खुला उमेदवाराकरता विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्र विषयक निकषासंदर्भात अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा म्हणजे मागासवर्गीय उमेदवारासह सगळ्याच उमेदवारांचा आणि ओपनच्या उमेदवारांचा सर्वसाधारण पदावरील निवडीकरता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गाची अचूकपणे नोंद करावी. म्हणजे काय सांगितलं बघा, मी सांगितल्याप्रमाणे एखादा कॅन्डिडेट जर उदाहरणार्थ जर आता ओपनची एज लिमिट किती आहे 40, ओके, हा ओपनची एज लिमिट आहे. कॅटेगरीची किती सांगितली बाबा 45 सांगितली. ओके, पण एखादा कॅन्डिडेट 28 वर्षाचा आहे आणि तो आहे कॅटेगरी कॅन्डिडेट, ओके, कास्टचा कॅन्डिडेट आहे, आणि एक आहे 28चा कॅन्डिडेट आणि तो आहे ओपनचा कॅन्डिडेट. बघा बरं का, एक आहे 28 वर्षाचा, 28 वर्षाचे दोन कॅन्डिडेट आहेत, एक ओपनचा आहे, एक कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे. ओके, आता होतं काय की अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस दोघांना सेम मार्क मिळतात आणि ओपनची जागा असते, तशा वेळेस उदाहरणार्थ जर का समजा कॅटेगरीवाल्या उमेदवाराला जर का एखादा मार्क जादा असेल तर तिथं काय कोणाचा विचार केला जातो, कॅटेगरीचा. म्हणजे ओपन जागेमध्ये सुद्धा कॅटेगरीचा विचार होईल, भले त्या कॅटेगरीला याच्यामध्ये जागा असो नाही तर नसो. उदाहरणार्थ NTCला जागा नाही आहे, उदाहरणार्थ NTCला जागा नाही, 0 जागा आहेत, तरी सुद्धा तुमचा विचार ओपनच्या जागेसाठी होतोय ना. त्यामुळे फॉर्म भरत असताना सरळ सरळ ओपनमधून फॉर्म भरू नका, कॅटेगरीमधूनच फॉर्म भरा, हे त्यांना सांगायचं. तुमची जी ओरिजिनल कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि सदर डॉक्युमेंट तुम्हाला लावावी लागणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा, कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहेत. बघा, याचा अर्थ काय, तुमच्याकडे काय पाहिजे, डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे, महाराष्ट्राचं रहिवासी सर्टिफिकेट. सर ते अपडेट करावं लागतं का? अरे अपडेट करायची गरज नसते, एकदा डोमेसाईल आलं ओके, त्याला काय अपडेटची गरज नसते. ओके, सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950चा कलम 20 नुसार जो अर्थ आहे तोच या अर्थ लागू राहील. तोच सरळ सरळ सांगतो. इथे काही जास्त टेन्शन घेऊ नका, तुमचं डोमेसाईल लावा. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायद्यानुसार नियमानुसार आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे योग्य त्या प्राधिकरणाचे वैध प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही दिव्यांगाचा दावा करत असाल, अपंगाचा दावा करता, तुम्ही दिव्यांगाचा दावा करताय, अनाथांचा दावा करताय, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, माजी सैनिक असाल, असे दावा जर तुम्ही करत असाल किंवा अशा प्रकारे जर का आरक्षणाचा लाभ घेऊ शकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे आपण त्याला म्हणूया की आरक्षणाचे लीगल डॉक्युमेंट जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरती ही कार्यवाही करण्यात येईल. उद्या भविष्यात काही आरक्षणासंदर्भात काही गोष्टी असतील तर त्या शेवटी जे माननीय कोर्टाने जे आदेश दिलेत त्यानुसार ते लागू राहील.
बघा आता खेळाडू आरक्षण ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की, आणि ह्या सगळ्या सर्वसामान्य अटी होत्या, ह्या अटी सगळ्यांना समजल्या असाव्यात आय थिंक. खेळाडूचं आरक्षण, आता खेळाडू आरक्षणासंदर्भात थोडंसं लक्षात घ्या. या ठिकाणी बघा खेळाडू आरक्षण जे आहे शासन निर्णय किंवा शालेय शिक्षण क्रीडा विभाग, ओके, या अनुषंगाने जर विचार जर केला तर शालेय शिक्षण क्रीडा विभाग नियम 18/8/2016 नुसार शालेय शिक्षण यानुसार काय म्हणतात बघा 30/6/2022 आणि तदनंतर शासनाने वेळोवेळी या संदर्भात निर्मित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येऊ शकते. म्हणजे काय, जर तुम्ही खेळाडू असाल आणि खेळाडू, आता हे बघा हे गट क चं पद आहेत आणि गट ड चे पद आहेत, ओके, तर मग याचा अर्थ असा आहे की गट क किंवा गट ड च्या पदांसाठी तुम्हाला स्टेट लेवलचे विन असावं लागतं. तुम्ही स्टेट लेवल खेळलेले असावे लागतात, नवे स्टेट लेवल तुम्ही जिंकलेले असावे लागतात, ओके. त्यामुळे स्टेट लेवल तुम्ही जिंकले असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही काय करू शकता तर हां, पण ते सर्टिफिकेट तुमच्याकडे कसं पाहिजे, व्हेरीफाय केलेलं पाहिजे, येते लक्षात ना. मग ते सर्टिफिकेट तिथे अपलोड तुम्ही करायचं, म्हणजे तुम्हाला खेळाडू आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो. प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी दिलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणानं म्हणलं ना की ते व्हॅलिड पाहिजे, ओके. प्रावीण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वी बंधनकारक असेल वगैरे. म्हणजे काय, तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट प्रॉपर व्हेरीफाय केलेलं पाहिजे, ओके, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विहित दिनांकास खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच उमेदवार खेळाडू आरक्षित पदावरील निवडीकरता पात्र ठरतो या विषयाच्या पडताळणीकरता त्याचे प्रावीण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी तो पात्र समजदार. म्हणजे तुमच्याकडे स्टेट लेवलचं सर्टिफिकेट आहे, एखादा विद्यार्थी एखादा कॅन्डिडेट कुस्ती खेळला स्टेट लेवलला आणि कुस्तीमध्ये त्याच्याकडे 2 नंबरला आलाय, तो समजा सिल्वर मेडलचा आहे तो, ओके, म्हणजे तो जिंकलेला आहे, पहिल्या 3 मध्ये आहे तो, येते लक्षात ना. मग असा कॅन्डिडेट त्याच्याकडे फक्त त्याचं काय आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे, ते काय केलं पाहिजे, त्याने व्हेरीफाय केलं पाहिजे, ओके. जर समजा केलं नसेल तर ते आत्ता दाखल करा, ओके, त्याची पावती सुद्धा चालू शकते, हे लक्षात घ्या, येते लक्षात ना. ठीक आहे, बरेच उमेदवार अशा सर ते व्हेरीफाय केलेलं नाहीये, व्हेरीफाय करून घ्या, ठीक आहे, व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे, ओके, येते लक्षात. या अनुषंगाने थोडासा विचार करा. आता बघा, सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र सादर केले नसल्यास अथवा सदर प्राधिकरणाने क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास अर्ज नाकारण्यात येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला खेळाडू आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही तर सर्टिफिकेट सोबत काय पाहिजे, ते व्हॅलिड असल्याचं, ते पडताळणी केल्याचं सर्टिफिकेट ते असणं गरजेचं आहे, तो स्टॅम्प असणं गरजेचं आहे. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडू आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर निवडी करता विचार करण्यात येऊ शकतो. काय सांगितलंय बघा, जास्त काहीच नाही, भाषा थोडीशी अवघड आहे, फक्त एक क्लिअर सांगतो की जे डॉक्युमेंट स्पोर्ट्सचे तुम्ही फॉर्म भरताना लावलेत, उद्या तुमचं सिलेक्शन होत असताना ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यावेळेस ते डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत. कुठेही या डॉक्युमेंटच्या दरम्यानच्या काळामध्ये कुठेही तुम्हाला त्यांना जर का लक्षात आलं की हे डॉक्युमेंट फेक आहेत किंवा काही ना काहीतरी चुकीचं केलेलं आहे तर त्या क्षणी ते तुम्हाला काय करू शकतात, त्या पदभरतीमधून सरळ बाजूला करू शकतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ओके. किंवा तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. मध्यंतरी आताच न्यूज पाहिले असतील की 2 व्यक्तींवर आयोगाने कारवाई केलेली आहे, ओके. खोटे दाखले देऊन जर तुम्ही सिलेक्ट होताय तर त्याची चौकशी होत असते आणि ती जर उघडकीस आली तर मात्र मग तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. आणि कारवाई काय असू शकते तर कारवाई ही पण असू शकते की यानंतर तुम्ही कधीच कोणत्याही गव्हर्नमेंट परीक्षेला बसू नाही शकत, ही पण कारवाई असू शकते. त्यामुळे अशा गोष्टी न करता ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तिथे मांडणं गरजेचं आहे, ओके. त्यामुळे जे कागदपत्र तुम्ही फॉर्म भरताना लावलेले आहेत तेच कागदपत्र तुम्हाला कुठे दाखवायचे आहेत रे, तर
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखवायचे आहेत. ओके. एकापेक्षा जास्त खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडूस उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित उपसंचालक क्रीडा कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे एकाच वेळी सगळे काय झाले पाहिजे, प्रमाणित झाले पाहिजे. एकापेक्षा जास्त खेळ खेळणारे पण खेळाडू असतात. ओके. तशा वेळेस त्या खेळाडूने काय करावं, त्याची व्हॅलिडिटी जी आहे आपण त्याला म्हणतो, माफ करा, त्याचं जे काही पडताळणी आहे ती पडताळणी झाल्याचं एकाच वेळी ते पडताळणी झाल्याचं पुरावे त्यांनी देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा दिव्यांग आरक्षण. आता आपण खेळाडूंसंदर्भात पाहिलं, आता आपण पाहूया दिव्यांग आरक्षणासंदर्भात. लक्षात घ्या, दिव्यांग आरक्षणाच्या बाबतीत जर विचार जर केला तर हे जी काही नियमावली आहे या नियमानुसार ओके ते म्हणतायत की शासन निर्णयानुसार बघा राज्य जवान जे पद आहे बघा, अन्वये जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचे पद दिव्यांग पद सुनिश्चितीतून वगळण्यात आलेली आहेत. मी म्हटलं की तुम्हाला दिव्यांग व्यक्ती जे आहेत त्यांना जवान आणि वाहन चालक यापासून त्यांना काय करण्यात आले, हे पद त्यांना या पदासाठी ते ॲप्लिकेबल नाही असणार आहे. ओके. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाचा एकूण पदसंख्येपैकी असतील. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग आणि पदाकरता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होऊ शकते. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर निवड करत असताना ही खूप महत्त्वाची सूचना आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर निवड करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची निवड करण्यात येईल. म्हणजे काय तर ज्यावेळेस दिव्यांग आरक्षणाचा विचार ज्यावेळेस होतो आणि त्या जागेसंदर्भात ज्यावेळेस निवडीचा विचार होतो त्यावेळेस कॅटेगरीच्या विचाराच्या अगोदर कोणत्या कॅटेगरीचा आहे, कोणत्या सामाजिक प्रवर्गातील तो येतो विद्यार्थी, कोणत्या कॅटेगरीचा आहे, त्याच्यापेक्षा त्याची गुणवत्ता कशी आहे किंवा त्याला किती मार्क्स आहेत, जो बेस्ट मार्क असतील त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी असेल. त्यात काही मॅटर करत नाही की तो कोणत्या कॅटेगरीचा आहे. ओके. कॅटेगरीपेक्षा या ठिकाणी मार्क्सला व्हॅल्यू दिलेली आहे. त्या पदाच्या त्या दिव्यांग आरक्षित जागांसाठीच फक्त मी बोलतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर मेन्शन असतं बघा 40% पेक्षा, म्हणजे दिव्यांग कोण असतो ज्याचे दिव्यांगत्व 40% पेक्षा जास्त दाखवलेलं असतं ते दिव्यांग असं समजलं जातात आणि त्यांनाच त्यावेळेस दिव्यांगाचं आरक्षण घेता येऊ शकतं. दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील. कोणकोणत्या सवलती बघा 40% तो असला पाहिजे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग ह्याचं काही सगळा आपण त्याला म्हणूया की जो काही प्रमाणपत्र आहे दिव्यांगाचं हे दिव्यांग प्रमाणपत्र. ओके. आणि हे पण 40% दिव्यांगत्व असणारं हे प्रमाणपत्र किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असणारं जे काही दिव्यांगत्व आहे हे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. हे झालं दिव्यांग आरक्षणासंदर्भात. मग त्या संदर्भात त्याला जे काही वयामध्ये रिलॅक्सेशन मिळणार आहे त्या गोष्टी त्याच्यात आहेत. ओके. बघा अनाथ आरक्षण. आता अनाथ आरक्षणासंदर्भात सुद्धा तेच आहे की वयामध्ये रिलॅक्सेशन आहेत. अनाथ व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात सुद्धा त्यांच्याकडून जे काही आपण त्याला म्हणूया की अनाथांसाठी जे काही आपण त्याला म्हणूया की जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्याला असणं गरजेचं आहे. सोबत अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गात करण्यात येईल. ओके. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, याच्याकडे राधिवास प्रमाणपत्र म्हणजे त्याचं डोमेसाईल आणि त्याचं दिव्यांग आपलं अनाथाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा. ओके. त्यानंतर बघा माजी सैनिकांकरता आरक्षण. खूप जणांचे कॉल आले होते की सर माजी सैनिकांसाठी काय आरक्षण आहे. तर बघा उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबद्दल स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे त्यांच्याकडे ते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अन्यथा त्यास माजी सैनिकांना लाभ मिळणार नाही माजी सैनिकांमधून. ओके. तर तुमच्याकडे तुम्ही क्लिअरली हे मेन्शन करणं गरजेचं आहे की ओके मी माजी सैनिक आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे. माजी सैनिकांकरता आरक्षणासंदर्भातील तरतुदी ज्या आहेत त्या शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार असतील. तसेच माजी सैनिकांच्या व्याख्या केंद्र आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयानुसार असतील, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा,
या अनुषंगाने कोणकोणते प्रमाणपत्र आवश्यक आहेत हे लक्षात घ्या माजी सैनिकांसाठी. माजी सैनिकांनी सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबद्दलचं एक प्रमाणपत्र त्यांना मिळत असतं बघा. ओके, रिटायरमेंटसाठीचं ते प्रमाणपत्र असतं. तर ते प्रमाणपत्र त्यांनी तिथं अटॅच करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, माजी सैनिकांसाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे. तेच तुमचं हे जे प्रमाणपत्र आहे ते सादर करावं लागणार आहे. जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आणि मग या संदर्भात काय काय आहेत बघा. उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट असेल त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व तसेच अपडेटेड किंवा आपण त्याला म्हणू वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा कॅन्डिडेट आहे NT कॅटेगरीतला कॅन्डिडेट आहे, ओके, आणि माजी सैनिक आहेत, तर असं नाही की माजी सैनिकांना नॉन क्रिमिलियर लागणार. माजी सैनिक आणि जर का समजा ती जागा जर कॅटेगरीला असेल, कॅटेगरीतील माजी सैनिकांना एखादी जागा असेल, तर त्या जागेचा विशेष म्हणजे मला काय म्हणायचं समजून घ्या. माजी सैनिकांना सपोज 50 जागा आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये NTCला समजून घ्या 4 जागा आहेत. या 4 जागेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना 1 जागा आहे, बरोबर, दिव्यांगांना एखादी जागा दिली, ओके, आणि 1 जागा समजून घ्या माजी सैनिकासाठी आहे. तर माजी सैनिक या गोष्टीवर दावा करण्यासाठी त्या माजी सैनिकाला त्याचं जात प्रमाणपत्र लावणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा अपडेटेड नॉन क्रिमिलियर लावणं गरजेचं आहे. तरच त्या माजी सैनिकाचा विचार त्याच्या कॅटेगरीतून त्या जागेसाठी होऊ शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढंच त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. ओके, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे जे काही आरक्षण होते किंवा ज्या काही अटी होत्या किंवा सर्वसाधारण ज्या काही अटी होत्या, ओके, म्हणजे यानुसार तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की नेमकं हे आरक्षण कसं आहे. आणि याच्यामध्ये कुठेही ग्राउंडमध्ये सूट नाही आहे. यात फक्त एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त तुम्हाला वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे, ओके, आणि तो मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे तो पार्ट, हे लक्षात घ्या मित्रांनो. याच अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जी आहे या अनुषंगानं आपण बघा ऑनलाईन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. 5 जून 2023 पासून ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे. लक्षात घ्या, याची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बॅच संदर्भात सुद्धा मी मागच्या लेक्चरमध्ये माहिती दिली आहे, पण पुन्हा सांगतो की ही बॅच जी आहे ती तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी असणार आहे. कारण 13 जूनपर्यंत आपण फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे 30 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत म्हणजे 13 जूनपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. त्याच्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये आपोआप त्यांनी सांगितलं की 18 जुलै ते पुढे साधारणतः 30 जुलै या दरम्यानच्या काळामध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि तुमची परीक्षा TCS घेणार आहे. तर हा जो काही कालावधी आहे, ओके, या कालावधीमध्ये जर तुम्हाला जर का आता प्रॉपर आणि प्रिसाईज अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारच्या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. या बॅचमध्ये सगळे विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सोबतच लक्षात घ्या या बॅचमध्ये जो फॅकल्टी वृंद असणार आहे हा फॅकल्टी वृंद हा तुमच्यासमोर मी दाखवत आहे बघा. राज्यघटनेसाठी सागर हांगे सर आहेत, मराठीसाठी तुमच्याकडे गणपत उघडे सर आहेत, इंग्रजीसाठी रुचिता सुर्वे मॅडम, गणित बुद्धिमापनसाठी विशाल लिमन सर, भूगोलासाठी अबुज पाटील सर आहेत, इतिहास आणि चालू घडामोडीसाठी विपुल वाघमोडे मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला ते शिकवणार आहे आणि सामान्य विज्ञान आहे अविनाश पट्टेवार सर तुम्हाला शिकवणार आहेत. अशा प्रकारे सगळे तज्ज्ञ फॅकल्टी मंडळी तुम्हाला बॅचवर आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फॅकल्टीच्या नोट्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात. वेगवेगळ्या टेस्ट सिरीज आहेत, लक्षात घ्या, आणि जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस केली जाते. कारण इथं तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये 1/4 निगेटिव्ह आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने तुमची तयारी जी आहे ती करून घेतली जाणार आहे, लक्षात घ्या. ओके, या संदर्भात कसलीही माहिती हवी असेल किंवा कसली शंका असेल, काही विचारायचं असेल, काही मदत हवी असेल तर मित्रांनो हा स्क्रीनवर जे 2 नंबर दिलेत या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9529988692 किंवा 9028089595 कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सर्वतोपरी मदत जी आहे ती केली जाऊ शकते. तुम्ही जर पुण्यातून असाल तर तुम्ही या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही भेट देऊ शकता किंवा तुम्ही नाशिकमधून असाल तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला सगळी मदत या ठिकाणी होऊ शकते. मित्रांनो हा कालावधी अभ्यासाचा आहे, त्यामुळे फॉर्म कसा भरावा या संदर्भात सुद्धा आपण लेक्चर घेऊन येणारच आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या शंका राहू नयेत. आणि त्या शंकेचा कुठं काय होतं की ह्या शंकेमध्ये गुरफटला ना विद्यार्थी की त्याचा अभ्यास होत नाही, म्हणून हे प्रयत्न आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आय होप की तुम्हाला आज आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी समजल्या असाव्यात या ॲड संदर्भातल्या, आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याचा एक साधारण अंदाज तुम्हाला आलेला असावा. ओके, लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शंका असतील तर विचारा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लेक्चर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी नक्की जॉईन करा. तोपर्यंत इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.